उत्तरावरचे प्रश्न काही सेकंदातच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कसे सोडवायचे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उतारा जो असतो ना तो सगळ्या स्पर्धा परीक्षांना असतो. किमान 2 ते 3 प्रश्न तुम्हाला उतार्यावरती विचारले जातात. स्कॉलरशिप असू द्या, नवोदय असू द्या, सैनिकी शाळेमध्ये ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्या असू द्या, याच्यामध्ये उतारा तुम्हाला विचारलाच जातो. तर उतारा सोडवताना काही महत्त्वाच्या टेक्निक असतात, त्या आपल्याला माहीत झाल्या तर आपला वेळ वाचतो. तर त्याच टेक्निक मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता हा एक नवोदयचा पेपर आहे आणि याच्यातला हा एक मी उतारा फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतलेला आहे. तर उतारा सॉल्व करताना काय करायचं आहे, आता उतार्यांचे भरपूर प्रकार आहेत. काही वेळेला तुम्हाला कलेमधल्या दिल्या जातील, काही वेळेला तुम्हाला पर्यावरणाविषयी दिला जाईल, काही वेळेला शास्त्रज्ञांविषयी दिला जाईल, काही वेळेला वैज्ञानिक तुम्हाला माहिती दिली जाईल, थोरा मोठ्यांच्या गोष्टी दिल्या जातील किंवा जे काही थोर पुरुष आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिली जाईल. उताराचा मेन उद्देश काय आहे की तुम्हाला ती माहिती किती समजले, कशा पद्धतीने समजले किंवा याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी यांचा वापर केलेला आहे तो तुम्हाला किती समजलेला आहे हे तुम्हाला विचारलं जातं. तर त्यामुळं काही टेक्निक्स आहेत, या तुम्ही पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्त लेंदी नाही आहे, अगदी 2-3 मिनटामध्येच जे काही महत्त्वाचे पॉईंट्स मला सांगायचे ते तुमच्या लक्षात येईल. आणि या टेक्निकचा वापर करून बघा, तुम्हाला किती फायदा होतो आहे ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर बघा, इथं शास्त्रज्ञांच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. शास्त्रज्ञ असतील किंवा टी व्ही, बघा बरेचसे शब्द दिसत आहेत. टी व्ही असेल, टी व्ही जवळून पाहिल्यामुळं काय होतं, डोकेदुखी. म्हणजे टी व्हीचे फायदे तोटे दिलेत. फायदे कमीच पण तोटे जास्त आहेत, लक्षात येत असेल तुम्हाला शब्दांच्यावरून. चला ठीक आहे. आता उतारा वाचताना काय करायचं आहे, उतारा कधीही सुरुवातीला वाचायचं नाही. प्रश्न सोडवायला घेतल्यानंतर उतारा सुरुवातीला वाचायचा नाही. पहिले प्रश्न वाचून घ्यायचे. आता या पेपरमध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत, ठीक आहे. तर प्रश्न वाचायचा, ऑप्शनवर नजर टाकायची. प्रश्न वाचायचा, ऑप्शनवर नजर. प्रश्न वाचायचा, ऑप्शन काय दिलेत फक्त बघायचं आहे. सगळं वाचत बसून वेळ घालवायचा नाही. ऑप्शन फक्त प्रश्न वाचल्यानंतर ऑप्शनवर फक्त नजर टाका आणि मग प्रश्नाकडे जा, मग उताराकडे जा. उतार्यामध्ये अगदी बारकाईनं तुमच्या लक्षात येईल की उतारा वाचत असताना तुम्हाला यातले शब्द इथं दिसले की चला हां इथं मी वाचलेलं होतं, बॅक साईडला पाठीमागं एकदा वाचले मी, त्यामुळे लगेच तुम्हाला उत्तर मिळून जाईल. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, पहिला प्रश्न वाचायचे, ऑप्शन वाचायचे आणि मग उतारा वाचायला जायचं. म्हणजे परत डबल वाचावं लागणार नाही आणि उत्तर शोधायला वेळ जाणार नाही. तर ही टेक्निक कशी वाटते बघा, नक्की यूज करून बघा. काही भरपूर प्रश्न सोडवून बघा, उतारे सोडवून बघा आणि याचा उपयोग झाला की नाही ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.